मठात पहिला गेलो, स्वामींकडे एकच मागणं केलं, त्यांच्या घरात जे काय आहे, देवाची भक्ती करतोय, सर्व काय करतोय मला, पण घरामध्ये एवढा आजारपण शिकपा नाही, बायको नेहमी आजारी पडती, मुलगा आजारी पडतो, एकूणचा एक डॉक्टर सारखा एकूण कष्ट करतो, तिकडे पैसे जातात. तर मला एक महाराज बघितलं, तर मला त्या महाराजांकडे जात होतो. तिथेही बी मला नवनाथाचं हे होतं. 10-12 वर्ष सतत जातो. बायकोला फिट आली, दात खिळ बसायची का डायरेक्ट गाडी करायची, तिथं न्यायची. तर ते काय करायचं, उत्तर करायचं, हा पुन्हा तिथून आणायचे तेवढ्या पुरतं. असं करता करता म्हणलं हे 10-12 वर्षे कंटाळलेलो. ते म्हणत ते घर तुम्हाला बदली करायला लागेल, त्या घरामध्ये अशी अशी वाईट शक्ती आहे, आणि तो आहे चेडा म्हणजे जो काय एंटिटी हा त्या जागेत तुम्ही घर बांधले, त्या जागे म्हणजे तो आहे, तर तुम्हाला काय सुख देणार नाही, तुम्हाला घर बदली करावं लागेल, किंवा त्याचा बंदोबस्त करायला लागला तर खर्च का लय येणार, जास्त येणार, असं तो सांगत होता. मी सगळं ऐकून घेतलं त्याचं. गुरुवारी गेलो, मठात पहिला गेलो, स्वामींकडे एकच मागणं केलं, त्यांच्या घरात जे काय आहे ते आज जातोय तिथं, तुम्हाला मला पाठीशी तुमची हे पाहिजे. तर मंत्र बोललं, त्यांचा नारळ त्याच्या हाताने नारळ ठेवला, 5 परीक्षण आली, घरी गेलो. पाषण बिषण लावलं, वाईट शक्ती म्हणजे जो त्रास आहे घरात, 5 लिंब प्यायला दिले. हे चतुर म्हणला, काय तुम्हाला अनुभव येते त्याच्यानंतर मला सांगा म्हणला. मग ते दिलं, त्या एखाद्या लिंबात तिला त्रास झाला. 5 झाल्यानंतर तिला एवढा आराम पडला का तो त्रासच, तिला जो काय होतो तो त्रास बंद झाला. मला कसं वाटलं, तर नाही म्हणलं, हो लय चांगलं झालं, मला आम्हाला बरं वाटलं. त्या व्यक्तीला तुम्हाला सांगतो, त्या बाईचा आजार आजपर्यंत गायब झाला. त्या घरामध्ये एवढी बरकत, मुलगा त्यांचा 8 वर्षाचा आहे.